नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं 8 डिसेंबर रोजी दुःखद निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मशानभूमीत येऊन बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। सर्वांच्या करता समर्पित केलेला अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर प्रकारची भूमिका घ्यावी लागली। आपली रिक्षा पंचायत असेल, आपली हवामान पंचायत असेल, आपला माथाडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल, कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा, सतत पुरोगामी विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत। एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेला आहे। त्या बाबांना मी राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सत्य सर्वांचे आदिगर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य बाकी सर्व अंधकार। म्हणायचं तर एक मोठं वादळच होतं, त्या शांत झाले। डिसेंबर 8, 2025 8 वाजून 25 मिनिटांनी बाबांचा अंत झाला। ते शांतपणे गेले। त्यांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध केले गेले होते। शेवटी त्यांचं शरीर त्याला टिकू शकले नाही। बाबांच्या कार्याचा व्याप एवढा प्रचंड आहे की लाखो लोकांच्या मनात आणि हृदयात त्यांनी घर केलेलं आहे। ते खरे लोकांचे महात्मा आहेत। त्यांच्या कार्याची मशाल हे त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि संघटनांतर्फे देवत राहणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। बाबांची काळजी घेतलेले डॉक्टर अभिजित वैद्य हे आमचे थोडे भाऊ, मेडिकल टीम आणि परिवार यांनी त्यांची अखंड दिवसरात्र काळजी घेतली। त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे अतिशय मनपूर्वक ऋणी आहोत आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच आमची सदिच्छा। बाबांचे महात्मा। जय हिंद।